अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या 15 एप्रिल 2026 बुधवार आणि उद्या आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी। आणि ह्या स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बरेच मठामध्ये, बऱ्याच केंद्रामध्ये 7 दिवसाच्या गुरुचरित्राचं पारायण सुरू झालेलं आहे। ज्यांना शक्य नाही त्यांनी 3 दिवसाचं सुद्धा पारायण करावं असं मी व्हिडिओ टाकला होता। आता ह्यासाठी उद्या तुम्हाला काय सेवा करायची आहे, स्वामी समर्थ महाराजांना काय अर्पण नैवेद्य करायचे आहे, पूजा कशी करायची, ह्याचा संपूर्ण मी व्हिडिओ टाकलेला आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा। स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे स्वामी म्हणून ओळखले जातात। अशी प्रसिद्ध हे भगवान दत्तात्रेयांचे 3रे अवतार मानले जातात। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा आश्वासक वचन भक्तांसाठी सर्वात मोठा आधार त्यांनी दिलेला आहे। आणि करुणासागर असे हे स्वामी समर्थ महाराज आहेत। समर्थ भक्तांच्या संकटकाळी धावून येणारे एक जागृत शक्ती आहे आणि त्यांच्या नामस्मरणाने आपलं मन शांत आणि शुद्ध होते। भक्तांच्या श्रद्धेनुसार स्वामी समर्थ महाराज मानवाच्या प्रत्येक चराचरात आहेत। अशा ह्या स्वामी समर्थ महाराजांची उद्या आपल्याला कशी सेवा करायची बघा। सकाळी लवकर उठायचं आहे, घरामध्ये स्वच्छ साफसफाई करून घ्यायचा, झाडू मारायचा, फरशी पुसत असताना फरशीच्या पाण्यामध्ये गोमूत्र, गंगाजल, गुलाबजल, मीठ, चिमूटभर हळद हे सगळं टाकायचं। फरशी भीमसेन कापूर सुद्धा टाका। हे सगळं पाण्यामध्ये टाकून फरशी स्वच्छ पुसून घ्यायचे। जाळं चळमटे असेल तर ते काढायचे। हुमरा स्वच्छ धुवायचा, दरवाजा स्वच्छ पुसायचा, हुमऱ्यावरती हळदीचं लिंपण लावायचं, दरवाजावरती दोन्ही बाजूला हळद आणि कुंकू गोमूत्रामध्ये गंगाजलमध्ये मिक्स करून स्वस्तिक काढायचं। स्वस्तिकला 2-2 दंडक द्यायचे, मध्ये टिपके द्यायचं, वर शुभ आणि लाभ लिहायचं। अशा पद्धतीनं हुमऱ्याची पूजा करायची। बाहेर स्वच्छ पुसून रांगोळी काढायची। त्यानंतर बघा, तुम्ही स्वच्छ आंघोळ करायची। आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं भीमसेन कापूर, चिमूटभर हळद, एक थेंब गंगाजल आणि 1 थेंब गोमूत्र टाकायचं। आंघोळ स्वच्छ करायची। उद्या स्वच्छ धुतलेले पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे, कारण महाराजांना पिवळ्या वस्तू खूप प्रिय आहेत, म्हणून पिवळं वस्त्र परिधान करायचं। त्यानंतर बघा, आपली देवघरातली जी नित्यनेमाची पूजा आहे, ही नित्यनेमाची पूजा करत असताना सगळ्या पूजा करायच्या। आणि स्वामी समर्थ महाराजांची जी पूजा करत असता त्यावेळेला एका तामणमध्ये महाराजांची मूर्ती घ्या। मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या। मूर्ती असेल तर मूर्ती तामणमध्ये ठेवा। सगळ्यात पहिल्यांदा पाण्याने स्वच्छ धुवा मूर्ती। मधाने अभिषेक घाला, साखरेने अभिषेक घाला, दुधानं कच्चा अभिषेक घाला, त्यानंतर दही घाला। ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या जरी तुम्ही अभिषेक घातला तरी चालेल, नसेल तर पंचामृत बनवा। 1 वाटी दूध, 1 चमचा दही, 1 चमचा तूप, 1 चमचा मध, 1 चमचा साखर, हे सगळं एकत्र करा आणि तारक मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक घालायचा। त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवायची, स्वच्छ पुसायची। मूर्तीला हिनाचं अत्तर लावायचं, कारण हिनाचं अत्तर महाराजांना अतिशय प्रिय आहे। त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला हिनाचं अत्तर लावायचं। आणि त्यानंतर महाराजांना चंदन, केशरी चंदन, पिवळं चंदन, अष्टगंध लावायचं। मूर्ती स्थापन करायची देवघरामध्ये। आसन शक्य असेल तर उद्या एखादा चौरंग मांडा, चौरंगावरती पिवळं वस्त्र परिधान करा, हंतरा, त्यावरती स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवा। बाजूला सगळ्या फुलांचं, पिवळ्या फुलांचं डेकोरेशन करा। महाराजांच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला 2 समया लावा। त्यानंतर रांगोळी काढा। हे सगळं महाराजांची उद्या पूजा करायची। त्यानंतर बघा, हे सगळं केल्यानंतर पिवळी फुले अर्पण करायची, पिवळं वस्त्र घालायचं, गंध, अक्षदा, तुळशीची पाने महाराजांना अर्पण करायची। आणि त्यानंतर महाराजांना काय करायचं बघा, नैवेद्य दाखवायचा। आता हा नैवेद्य जो आहे तो महाराजांना उद्या कोणता दाखवायचा, तर पुरणपोळी अत्यंत प्रिय अशी महाराजांची आवडते, पुरणपोळी दाखवा। बेसन लाडू सुद्धा महाराजांना प्रिय आहे, बेसन लाडूचा नैवेद्य दाखवा। बासुंदी पुरी, भाजी भाकरी,
आमरसपुरी, आमटी भात, खीरपुरी, पिवळ्या रंगाची मिठाई, ऋतूनुसार फळे असतील तर आंबा पिवळा, त्याचबरोबर कांदा भजी आणि कढी भात हा सुद्धा महाराजांना अतिशय प्रिय आहे. महाराजांना कांदा भजी खूप आवडायची, त्यामुळे कांदा भजी सुद्धा तुम्ही उद्या नैवेद्य म्हणून दाखवायचं. त्याचबरोबर दत्त महाराज आणि कुलदैवतांना सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवायचा. हे झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर तुम्ही महाराजांची आरती करायची. 11 माळी जप करायचा, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि संपूर्ण सारा अमृतचं पारायण 1 वेळ करा, 3 वेळ करा. सकाळी 1 वेळ 1 ते 21 अध्याय, दुपारी 1 वेळ 1 ते 21 अध्याय, संध्याकाळी 1 वेळ 1 ते 21 अध्याय. 3 वेळ 3 पारायण होऊ शकतात. शक्य असेल तर करा, 1 वेळ तरी नक्कीच करा. त्यानंतर बघा गुरुचरित्रातला 14वा अध्याय सुद्धा वाचायचा आहे. महाराजांची आरती करायची आहे. केलेला नैवेद्य जो आहे तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचे आहे. अशा पद्धतीनं उद्या तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सगळा उपाय, सेवा, नैवेद्य करायचा. यामुळे स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रत्येक संकटाला धावून येतील, तुमच्या संकटातून तुम्हाला बाहेर काढतील. कारण महाराजांनी सांगितलेलंच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच महाराज तुमच्या नेहमी पाठीशी असतात. फक्त तुम्ही ओळखायला शिका. फक्त सेवा करत असताना निस्वार्थीपणे करा. ज्या ज्या वेळेला तुम्ही बाहेर जाल, ज्या ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट कराल, ज्या ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट खरेदी कराल, त्या त्या वेळेला तुम्ही महाराजांना सांगा. बाहेर चालला तुम्ही म्हणा, महाराज चला आपल्याला इकडे जाऊन यायचं आहे, माझ्याबरोबर चला. चला महाराज, आता आपण घरी आलेलो आहे. महाराज मी आता हे करत आहे. महाराज ही मी खरेदी केलेली, हे बघा, हे कसं वाटतंय तुम्हाला. अशा गोष्टी जर तुम्ही महाराजांशी बोलला तर खरंच महाराज तुमच्याशी सुद्धा ह्या गोष्टी बोलतील आणि तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या मिळतील. म्हणून हे उपाय करा. उद्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे, त्यामुळे नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्याने माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.